श्लोक 23. या श्लोकामध्ये भगवंत परब्रह्माचा कोणत्या 3 नामांनी निर्देश केला जातो ते सांगत आहेत. श्लोक पाहूया. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा. अर्थ: ओम, तत् आणि सत असे ब्रह्माचे त्रिविध नाम आहे. सृष्टीच्या आरंभी या 3 नावांनीच ब्राह्मण, वेद व यज्ञ हे उत्पन्न झालेले आहेत असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण पाहूया. ओम हा गूढ नाद आहे. ओंकाराने परब्रह्माचा निर्देश केला जातो. परब्रह्मात प्रथम ओम हाच ध्वनी उठला. याचा नाद होताच आधी संकल्परूप ब्रह्मदेव हाच ब्राह्मण, वेद म्हणजे ज्ञान म्हणजेच अहमचे स्फुरण व यज्ञ म्हणजे बहुश्याम ही कामना निर्माण झाली. या कामनेमुळेच अहमला म्हणजे स्वतःचा यज्ञ करावा लागला, म्हणजेच त्याचे एकत्वाची आहुती द्यावी लागली आणि जगताचा प्रारंभ झाला असे भगवंत सांगत आहेत. ओम हे एक गूढ रहस्य आहे. यामध्ये अ, उ आणि म तसेच नादबिंदू म्हणजे अनुस्वार अशा 3.5 मात्रा आहेत. ओम म्हणजेच सारे विश्व. यातील अ ही मात्रा म्हणजे अक्षर म्हणजेच स्थूल जगताचे दर्शक आहे. सारी जड साकार सृष्टी म्हणजे अकार हे परमात्म्याचे चरण आहेत, तेथे स्थिरता आहे. उकार म्हणजे सारे सूक्ष्म जगत. मन, बुद्धी, अहंकार हे सारे सूक्ष्म जगत आहे आणि ही सृष्टी खूप विशाल आहे. म्हणूनच उकार उदर विशाल असे याचे वर्णन केले जाते. मकार म्हणजे सारे ज्ञान. मकाराने सारी चैतन्यमयता आणि ती सारी एकसूत्रतात गुंफलेली आहे याचे ज्ञान होते. विविधतेला एकत्वात गुंफणारे आत्मतत्व अनुभवणे होय आणि हेच ते खरे ज्ञान आहे. ते आनंदमय आहे, ते सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून मकार म्हणजेच महामंडल मस्तकाकारी असे याचे वर्णन केले जाते. अर्धमात्रा म्हणजे नादबिंदू ही प्रशांत परब्रह्माची अवस्था आहे. सारे स्थूल साकार जगत, सारे सूक्ष्म जगत या साऱ्यांना गुंफणारे व पेलणारे सुसंवादी ज्ञान जगत, त्या पलीकडे असणारे प्रशांत एकमेवा द्वितीय असे परमतत्व हे सारे मिळून ओंकार झालेला आहे. याच्या सर्व मात्रांचा अभ्यास करावा, म्हणजेच ब्रह्मापासून स्थूल जगतापर्यंत सर्वांचे ब्रह्माच्या एकात्मतेचे चिंतन करावे. अशा रीतीने ब्रह्मदेवापासून ज्ञाता, ज्ञान व कर्म ही निर्माण झालेली आहेत आणि हेच ओम म्हणजे परब्रह्म, तत् म्हणजे ते, सद म्हणजे आहेच. विविधतेने नटलेली सृष्टी निर्माण झाली असली तरी ती एकात्मच आहे. या जगातील कोणत्याही वस्तूचा उल्लेख ते म्हणजे तत् या शब्दाने केला जातो. जगातील सर्वच वस्तू ब्रह्मच आहेत, म्हणून ते म्हणजे ब्रह्म होय. या जगाचा व ब्रह्माचा उल्लेख ते म्हणजे तत्ने किंवा तत् या शब्दाने केला जातो. ब्रह्म सर्वत्र भरून राहिले आहे व ते सतत अस्तित्वात असते, म्हणून त्याला सत असे म्हणतात. सत म्हणजेच अस्तित्वात असणे. ओम हा शब्द एकाक्षरी आहे. याच शब्दाने जगाचा प्रारंभ झाला. आधुनिक विज्ञान म्हणते की एक प्रचंड स्फोट होऊन जगाची उत्पत्ती झाली. अर्थात या स्फोटाचा आवाज ओम असाच झाला असणार आहे. ओम या उच्चारातून अनेक स्वरलहरी बाहेर पडतात. सर्व स्वरलहरी 7 स्वरात असतात. 7 स्वरांपैकी सा सर्वात महत्त्वाचा आहे, कारण त्या सामधून इतर 6 सूर निर्माण होतात. त्याला षडज असे म्हणतात. 6ना जन्म देणारा षडज हा सा व ओम हे सारखेच नाद आहेत. या ओमपासून शब्द ब्रह्म निर्माण झालेले आहे. याप्रमाणे ओम, तत्, सत
हे तीनही शब्द ब्रह्माचा निर्देश करणारे ठरतात. त्यानेच म्हणजे हे तिघे ज्याचा निर्देश करतात त्या ब्रह्माने ब्राह्मण, वेद व यज्ञ प्राचीन काळी निर्माण केले होते. सर्वांचे मूळ ब्रह्मच आहे. या ब्रह्मापासून जे निर्माण झाले ते सर्व ब्राह्मण. अगदी प्राचीन काळी म्हणजे सृष्टीच्या आरंभी अनेक वर्ष 4 वर्ण अस्तित्वात नव्हते. ब्रह्मापासून जो मानव निर्माण झाला तो म्हणजे ब्राह्मण, आणि नंतर बुद्धीचे आचरण करणारा किंवा बुद्धीने चालणारा, त्याप्रमाणे वागणारा तो ब्राह्मण. कालांतराने मानवांची संख्या वाढत गेली, समाज निर्माण झाला व कामांची विभागणी गुणाप्रमाणे व कर्माप्रमाणे होत गेली. म्हणजेच मूळच्या एका ब्राह्मणापासून सर्व वर्ण किंवा वर्ग निर्माण झाले. महाभारतात शांतीपर्व अध्याय 188 मध्ये भारद्वाज ऋषींनी हे कथन केल्याचे सांगितले जाते. वेद व यज्ञ ब्राह्मणांनी निर्माण केले, पण ब्राह्मणांमध्ये ब्रह्म असल्याने त्याचे कर्तृत्व ब्रह्माकडेच जाते. म्हणून वेद व यज्ञ ब्रह्मापासून निर्माण झाले असे म्हणतात. ब्रह्माचा निर्देश ओम, तत्, सत या 3 पदांनी करतात. तत् म्हणजे ते तत्वच सत आहे. ते त्रिकाला बाधित आहे. तिन्ही काळी एकसारखे राहणारे, असे कोणत्याही काळात त्यामध्ये परिवर्तन होत नाही असे. म्हणजेच ती एक सत्य वस्तू असून तिला ओम असे म्हणतात. याचे अनेक अर्थ आहेत. मांडुक्य उपनिषदात अ अधिक उ अधिक म या 3 अक्षरांचा अर्थ अनुक्रमे जागृती, स्वप्नस्थिती, सुषुप्ती असा दिला आहे. आत्म्याच्या या 3 अवस्था आहेत. या 3ही स्थितीत आत्म्याची शक्ती प्रगट होते. अर्धमात्रा म्हणजे तुर्यावस्था, ती त्याची स्वरूप स्थिती आहे. याशिवाय या अक्षरांचे दुसरे काही अर्थ खालीलप्रमाणे आहेत. हे जरा जास्त होतंय, पण जास्तीत जास्त ह्या ओमची माहिती देण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे. अ म्हणजे अचा अर्थ असा आहे की अवती, रक्षती, आतती, सातत्याने तिष्ठती इति आदिम, प्रथम, सर्वांपूर्वीचा, सर्वव्यापक, सर्वत्र प्राप्त होणारा, ब्रह्मा, शिव, वायू, वैश्वानर, मूलतत्व, जागृती, जागृतीत येणारा अनुभव. आता उ म्हणजे काय बघूया. उ म्हणजे उत्कर्ष, उत्तम स्थिती, आद्यंताला जोडणारी मध्यास्थिती, साम्यावस्था, शब्द, शिव, ब्रह्मा, चंद्रकला, स्वप्नस्थिती, स्वप्नात होणारा अनुभव. आणि म म्हणजे परिणाम, लय, अंतिम अवस्था, समय, विष, चंद्र, ब्रह्मा, विष्णू, शिव, यम, जल, सुख, आनंद, सुषुप्ती स्थिती, सुषुप्तीमध्ये येणारा अनुभव, ब्रह्मस्वरूप स्थिती. आता अर्धमात्रा पाहूया. अद्वैत, अनिर्वचनीय आत्म्याची शुद्ध स्थिती किंवा अवस्था. मनुष्याला जे ज्ञान मिळते ते जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थातून प्राप्त होते असे सांगितले जाते. म्हणून यातील अवस्थांचा निर्देशक ओंकार संपूर्णतेचा प्रदर्शक मानला जातो. ओंकारात समाविष्ट न होणारी कोणतीही वस्तू नाही. जे सर्व काही आहे ते ओंकारच आहे. म्हणूनच ओम, तत्, सत ही सद्वस्तू आहे. ओम या शब्दाचा मूळ अर्थ पुढील प्रमाणे आहे आणि तो पुरुषार्थ बोधिनीमध्ये पान 643 वर दिलेला आहे. जो सर्वांचे अवन म्हणजे रक्षण करील त्याला ओम असे म्हणतात. अवनचे आणखी काही अर्थ आहेत. अव म्हणजे रक्षण, गती, कांती म्हणजे प्रीती करणे, प्रीती म्हणजेच संतोष, तृप्ती म्हणजे समाधान प्राप्त करणे, अवगम जाणणे, ज्ञान प्राप्त करणे, प्रवेश म्हणजे घुसणे किंवा व्यापणे, श्रवण म्हणजे ऐकणे, साधर्म्य म्हणजे सामर्थ्य, अधिकार मिळवणे, स्वामी होणे, समर्थ होणे, याचना म्हणजे मागणे, क्रिया म्हणजे कर्म करणे, इच्छा, दीप्ती म्हणजे प्रकाशित होणे, अवाप्ती म्हणजे प्राप्त होणे, आलिंगन
हिंसा म्हणजे विरोधाचा नाश करणे, आदान म्हणजे ग्रहण करणे, भाव म्हणजे अस्तित्व राखणे किंवा होणे, वृद्धी म्हणजे वाढणे, भाग म्हणजे भजनीय, सेवन करणे, भाग होऊन राहणे, दहन म्हणजे जळणे. हे सर्व अवधातूचे अर्थ आहेत. अवपासून ओमची उत्पत्ती झाली, म्हणूनच वरील सर्व ओमचा पण अर्थ आहे असे सांगितले जाते. आणि हे परमेश्वराचे सत्य नाव आहे, हे सर्वांनी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. अशा रीतीने ह्या ओमचे फार मोठे महत्त्व आपल्या इथे सर्वत्र सांगितले जाते. म्हणजे वेदांपासून, शास्त्रापासून सर्वत्र सगळीकडे या ओमचे महत्त्व सांगितले जाते असे भगवंत आपल्याला इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया.